हम लोग हाथ कांपते हैं। उम्र हो गया ना। ट्रेन क्रॉस है, सीधा पकड़। मोबाइल एक हाथ नीचे एक ऊपर है। लोचा के पीछे क्या बंदा से शिवसेना पुरस्कृत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबई शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक लढवतो आहे। आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षकांसाठी मुख्यमंत्री आणि मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेबांनी प्रचंड शिक्षकांची कामे केलेली आहेत। खूप शिक्षक हिताचे निर्णय घेतलेले आहेत। मग जुन्या पेन्शनचा निर्णय असेल किंवा अंशतः अनुदानित ज्यांच्या घरात चूल पेटत नव्हती अशा शिक्षकांना 7% अनुदान सुरू करणं असेल, अशी कितीतरी शिक्षकांची कामं त्यांच्या हातून झाल्यामुळे आज आमचा विजय हा निश्चित आहे आणि खूप चांगला प्रतिसाद शिक्षकांचा आपण पाहत असाल या ठिकाणी लाभतो आहे। तेव्हा महायुतीमधून लढला होता, आताही महायुतीत आहे, याकडे कसं पाहता? मागच्या वेळेस मी लढलो होतो, पहिल्यांदा लढलो होतो आणि मागच्या वेळेस दुसऱ्या क्रमांकाची मतं या ठिकाणी पहिल्यांदा लढूनसुद्धा मिळाली होती शिवसेनेला। आणि म्हणून शिवसेनेची या मुंबई शिक्षक मतदारसंघात ताकद असल्याकारणाने आम्ही यावेळेस मैत्रीपूर्ण लढत करण्याचा हा निर्णय घेतला। आणि मैत्रीपूर्ण लढतीमध्ये हा शिक्षक मतदारसंघ आहे, जिथे शिक्षकांची कामं होतात, शिक्षकांचा तुमचा जिथे दांडगा संपर्क असतो आणि ते मतदार असतात। त्याच्यामुळे ही मैत्रीपूर्ण लढत आहे आणि यात शिवसेना आणि मुख्यनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांची शिक्षकांसाठी असलेली कामे, यामुळे आम्ही दणदणीत मताने विजयी होऊ असा पूर्ण विश्वास आम्हाला आहे। आपली आता कुणासोबत लढाई आता कुणासोबत मी तुम्हाला म्हटलं की आमची मैत्रीपूर्ण लढत आहे। आणि लढाई कुठलीही लढाई असो, ही लढाई ही नेटानेच लढायची असते। समोर कोण आहे तो नंतरचा भाग असतो। युद्ध आणि लढाई ही नेटाने लढायची असते। आम्ही नेटाने लढतो आहोत। खूप चांगला प्रकार शिवसेना शिक्षक सेनेने शिक्षकांमध्ये जाऊन केलेला आहे। अगदी शाळा ते घरोघरी जाऊन केलेला आहे। आणि त्यामुळे आमचा हा शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांची शिक्षकांसाठी केलेल्या कामाचा विजय निश्चित आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।